नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय खास आणि आनंदाची बातमी समोर घेऊन आलेला आहे। जर तुम्ही महाराष्ट्रातील शेतकरी असाल आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर तुमची प्रतीक्षा आता संपली आहे। राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबाबत एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। हा हप्ता नेमका कोणाला मिळणार, तुमच्या खात्यात 2000 रुपये येणार की 4000 रुपये येणार, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणते जिल्हे या यादीत आघाडीवर आहेत, या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यामध्ये मी अशा 2 कामाबद्दल सांगणार आहे की जी केले नाहीत तर तुमचे पैसे अडकू शकतात। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की केंद्र सरकारकडून PM किसान योजना राबवली जाते आणि त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे। या दोन्ही योजनांचे मिळून वर्षाला एकूण 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात। शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, जर तुम्हाला तुमचा हप्ता सुरक्षितपणे मिळवायचा असेल तर तुम्हाला 2 कामे तात्काळ पूर्ण करावी लागणार आहेत। पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे eKYC। तुमच्या PM किसान पोर्टलवर eKYC पूर्ण असणे अत्यंत गरजेचे आहे। जर ही प्रक्रिया अपूर्ण असेल तर नमो शेतकरी योजनेचे पैसे तुमच्या खात्यात येणार नाहीत। यासाठी तुम्ही जवळच्या CSC सेंटरला भेट देऊ शकता। सरकारने आता स्पष्ट केले आहे की हे सर्व पैसे DBT द्वारे म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा केले जातील। याचा अर्थ असा की मंत्रालयातून एका क्लिकवर बटन दाबले की अवघ्या 20 ते 30 मिनिटात तुमच्या बँक खात्यात हे पैसे जमा झाल्याचा मेसेज येईल। ज्या शेतकऱ्यांचा 8वा हप्ता थकीत आहे त्यांना यावेळेस 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि थकीत 8व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळून एकूण 4000 रुपये थेट बँक खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे। ही खरोखरच मोठी दिलासादायक बातमी आहे। आता तुमच्या मनात प्रश्न असेल की सरकारने 4000 रुपयांचा उल्लेख का केला आहे, तर त्याचे मुख्य कारण असे आहे की अनेक शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणीमुळे किंवा eKYC अपूर्ण असल्यामुळे 8वा हप्ता मिळाला नव्हता। नुकतेच नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले आहे आणि सरकारचे असे नियोजन आहे की शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे वेळेवर मिळावेत। गेल्या काही दिवसात PM किसानचा हप्ता जमा झाला आहे आणि आता वेळ आहे ती म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची। दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे आधार आणि लँड सीडिंग। तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असावे आणि ते ॲक्टिव्ह स्थितीत असावे। तसेच जमिनीची नोंद म्हणजेच लँड सीडिंग पोर्टलवर यस असणे अनिवार्य आहे। जर या गोष्टी बरोबर असतील तर तुमचा हप्ता कोणीही रोखू शकणार नाही। सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत। शेतात नांगरणी, मशागत आणि खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी पैशांची अत्यंत आवश्यकता असते। हीच अडचण ओळखून राज्य सरकारने हा निधी लवकरात लवकर वितरित करण्याचे ठरवले आहे। यामुळे बळीराजाला मोठा आधार मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही होती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबद्दलची आजची सर्वात मोठी अपडेट। तुमची eKYC झाली आहे की नाही हे एकदा तपासून घ्या। जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ही माहिती मिळेल। अशा शेतीविषयी ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तर पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्त्वाच्या माहितीसह। धन्यवाद। जय जवान जय किसान।